महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, go! छाया टॉस मध्ये काटा पडलेला आहे म्हणजे काटेकी टक्कर होणार आहे. निश्चितच या ठिकाणी दोन्ही संघ असे मातब्बर आहेत आणि त्यांचं झुंज ही अटीतटीचीच होणार आहे. पहिला रेडर मुंबई डेव्हिल्स साठी उमेश म्हात्रे. कोणताही धोका पत्करलेला नाहीये. रायगड डायनामोजनी या रेड मध्ये सुखरूप परतलेला आहे उमेश म्हात्रे. आणि आता रत्नागिरी माफ करा रायगड डायनामोजची रेड अत्यंत चपळ असा रोहन गमरे. या स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट सुटका त्याच्या नावी आहे. 3 खेळाडूंना चकमा देऊन त्यांनी जे खेळमध्ये प्रदर्शन दिलं होतं नेत्रदीपक अशी सुटका होती ती. अतिशय उत्कृष्ट अशी ती सुटका होती त्या ठिकाणी. दुसरी चढाई मुंबई डेव्हिल्सची. करो या मरोची परिस्थिती स्थानिक संघ रायगड डायनामोजला आणि खांद्यावर उचलून वरात काढत त्याला मैदानाच्या बाहेर नेलेला आहे वाजत गाजत. मध्यरक्षकांनी योग्य त्या वेळी चढाईपट्टीवर आक्रमण करून तिने त्याला गारद केलं. सुलतान डांगे रायगडसाठी बोनस गुण मिळवायची त्याला संधी. मुंबईचे ब्लॉकर आणि कव्हर तैनात. चपळपणे परत एकदा उमेश म्हात्रे सलग दुसऱ्या रेड साठी. दोन्ही संघांना करो या मरोची परिस्थिती आज आहे. आजच्या विजयावर त्यांची पुढची वाटचाल अवलंबून. काटेकी टक्कर निश्चित प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या महिलांच्या सामन्यासारखी शेवटपर्यंत झुंज. रोहन गमरे चपळ विद्युत हालचाली असलेला रोहन गमरे पकडलेला आहे रोहन गमरेला. आणि यावेळेस मात्र त्याची विद्युत हालचाल कामी आलेली नाहीये. रेडरच्या छातीत जाऊन आदळलेला आहे आणि अभेद्य असा किल्ला रायगडचा असल्यासारखा विरोधी पक्षाने त्याला टिपलेला आहे. मुंबई डेव्हिल्स साठी आता सुदेश. दुश्मन के प्रदेश में सुदेश आ गया है अपने वतन में फिर से एक बार. मुंबईचे प्रशिक्षक साजिक आहे. टेन्स अशा वातावरणातली मॅच. आणि हा दुसरा चपळ रेडर रत्नागिरीचा संकेत धुमाळ. 2 अत्यंत चपळ रेडर्स आहेत त्यांचे छाया. दोन्ही संघाकडे 7-7 खेळाडू क्रीडांगणात असल्यामुळे दोन्ही संघ बोनस गुण घेण्याच्या प्रयत्नात जास्त दिसत आहेत. पहा 3 मिनिटं होत आलेली आहेत आणि केवळ एक गुण आहे दोन्ही संघांच्या नावाने. त्यामुळे किती महत्व आहे या सामन्याचं, किती टेन्शन आहे या सामन्यामध्ये ते दिसून येत आहे आपल्याला. मुंबईचा रेडर महेश मोकल आणि पूर्ण साखळीलाच बाजूला सरकवून तो बाजूला तिकडनं निघून आला. अतिशय उत्कृष्ट अशी तरी कामगिरी केली या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट गॅप त्याला सापडलेली आहे. हातांनी ढकलत डिफेंडरला बॅलन्स त्याचा बिघडवत तो मध्य रेषेपाशी पोहोचलेला आहे. उत्कृष्ट असा गुण त्याने मिळवलेला आहे. पाहुयात सुलतानची कामगिरी या रेड मध्ये. बोनस रेषा शिवलेली आहे. सुपर परसूट परत एकदा उमेश म्हात्रेची. गुण मात्र नाही. 4 खेळाडू रायगड डायनामोजचे. पाता पाता मुंबईने आघाडी घेतलेली आहे. मुंबई डेव्हिल्स 3 रायगड डायनामोज 1. उमेश म्हात्रे उत्कृष्ट अशी उलटी लात मारली पण गुण मात्र नाही. प्रयत्नांती परमेश्वर. झगडत राहायचं, लढत राहायचं. प्रयत्नांचं फळ निश्चित मिळतं. आणि आरिफ सय्यद आता मागच्या सामन्यामध्ये त्यांचा संघ हरला असला तरी त्याला सामन्याचा मानकरीचा पुरस्कार मिळाला होता. बरोबर आहे राहुल. आणि प्रयत्न करत राहायचा आणि शेवटच्या मिनिटात सापडलेला आहे छाया तिथे आरिफ सय्यद. उत्कृष्ट पकड केली त्यांनी. कोऑर्डिनेशन अतिशय उत्तम होतं. मुंबईचा जो मध्य फळीतला रक्षक आहे त्याची उत्कृष्ट कामगिरी आहे आतापर्यंत. 2 उत्कृष्ट पकडी त्याने आतापर्यंत केलेल्या आहेत. आणि रायगडला आता आपल्या आणि तिघा लागणार आहे.
संजय मोकल थर्ड आहे का? संघातल्या साथी खेळाडूंचं कॉर्डिनेशन असणं अतिशय महत्वाचं असतं आणि एकाने पकडीसाठी पुढाकार घेतला की सगळ्यांनी तुटून पडायचं. ही एकजूट या ठिकाणी खूप महत्वाची असते या खेळामध्ये. हा पहा रोहन गमरे बाद झाला तो क्षणाने. आता मुंबई डेव्हिल्सची चढाई. खबरदार, बंबई का शैतान आया है. 3 जणांमध्ये ही पकडलेली पकड आणि त्याला सुपर कॅचचा फायदा झालाय. काय उत्कृष्ट विद्युत हालचाल होती कव्हरची. पहा कोर्टच्या या बाजूने जाऊन त्याने त्याला मागे उभावून टाकला आणि तिथेच त्याला जमीनदोस्त केलेला आहे. सुलतान डांगे आता रायगड डायनामोस साठी 2 गुणांची आघाडी मुंबई डेव्हिल्सकडे. बोनस गुण घेण्याची शक्यता. सुलतान डांगे बोनस गुण घेतोय का स्पर्श करून गुण मिळवतोय. चपल हालचाल, पुढे मागे सापडला. वाटच पाहत होते खोलवर जाण्याची आणि पूर्ण कव्हर अंगावर घेऊन तिथे डॉजिंग करत तो कोपऱ्यात जात होता. त्याला टायमिंग सेट करायला त्याने वेळ दिला तिथे. अतिशय उत्कृष्ट. संकेत सावंत जो डिफेंडर आहे आज मगरी सारखी चपळता आहे त्याच्या पकडींमध्ये. अनेक विळखे त्याचे मगरी सारखे. मुंबई डेव्हिल्स साठी कप्तान देवेंद्र कदम. रेड करून परत मुंबईची आघाडी. रायगड डायनामोस. रोहन गमरे. स्पर्श झालेला आहे त्याचा. दावा केलेला आहे. पट ठोकलेला आहे मर्दानी. तो एक संकेत असतो मी तुला आउट केलं हे दाखवण्याचा. निश्चिताने तेवढ्याच खेळाडू वृत्तीने समोरचा डिफेंडर देखील ते मान्य करतो. आणि खिलाडू वृत्ती असणं ही अतिशय महत्वाची आहे सगळ्या खेळांमध्ये. निश्चितपणे कुस्तीत दिसणारी ही हालचाल आहे. पकडलेला आहे 9 नंबरला. दोन्ही बाजूनी डिफेंडर्सनी आवडलेला आहे विळखा. ते पहा दोन्ही बाजूनी 2-2 सुंदर डिफेंडर. पकडीचं प्रदर्शन या ठिकाणी करतायत रायगडचे खेळाडू. इतक्या चपळपणे त्याच्या समोर उभे येऊन ठाकले तो तिथे गांगरला आणि सापडला. आंतरराष्ट्रीय खेळाडू छत्रपती पुरस्कार विजेता आशिष म्हात्रे कप्तान रायगड डायनामोसचा. 5-5 गुणसंख्या असताना उतरला आहे कप्तान. गेल्या सामन्यामध्ये चेहऱ्याला जखम झाली होती. रक्तस्त्राव होता त्याच्या चेहऱ्यातून. पण पहा 4 दिवसात पुनश्च एकदा फिट. दोन्ही संघांमध्ये 5-5 खेळाडू आहे. दोन्ही संघांना बोनस गुणचा फायदा घेता येणार नाहीये. आणि गुणफलक देखील 5-5 आहे. काय योगायोग आहे. 5-5-5. आणि जो आज संघ जिंकेल त्यासाठी पंचपक्वानांचं भोजन निश्चितपणे संघ मालकांकडून. आणि रोहन गमरे सुपरफास्ट इलेक्ट्रिफाईंग लाईव्ह वायर डायनामो रोहन गमरे. उलटी लात. माफ करा, मुंबई डेव्हिल्सचा आहे. माझी चूक झालेली आहे. मुंबई डेव्हिल्सचा रेडर आहे 1 नंबरचा. उलट बरोबर आहे. तो रोहन गमरेच होता. आणि आता सुदेश मुंबई डेव्हिल्स साठी. सामना इतक्या विद्युत गतीने होतोय की आमची देखील कधी कधी गल्लत होते. माफ करा प्रेक्षको. पण निश्चित 5 खेळाडूंमध्ये चढाई टाकून गुण घेणं खूप कठीण जातं. एक तर क्रीडांगण आत सरकलेलं असतं आणि पूर्ण कोर्ट तुम्हाला नाचवून तुम्हाला गुण घ्यायचा असतो. बरोबर. तुमच्या चढाई चेहऱ्यावर पट्टूचा कस लागतो याच्यामध्ये. तुमच्या पडद्यावर 2-2 टिंबांचे कॉलम आलेले आहेत. म्हणजे किती गडी आत साबूत, किती बाद. पळून जाण्याचा प्रयत्न. किल्ल्याचे दरवाजे बंद. किल्ल्याच्या बाहेर कडेलोट. फसलेला आहे संकेत धुमाळ रायगड डायनामोसचा. आणि सैनिकांनी येऊन त्याला गारद केलेला आहे. 1 गुणाची आघाडी मुंबई डेव्हिल्स कडे. चपळाची हालचाल. उलटी लाट. पाहूया निसटतोय का नाही. अजूनही आणि ढकलून दिलेला आहे मैदानाच्या बाहेर. 4 जणांमध्ये अतिशय चांगली अशी पकड केली आहे. आणि जर्सी त्यांची देखील एकजुटी त्याची. वाखाणण्याजोगी आहे. रायगडच्या संघाचा टीमवर्क खूपच छान आहे. तो पहा जर्सी हातातली काढून पळण्याच्या प्रयत्नात होता. येन केन प्रकारे घरी जायचंच असा निर्धार होता. पण तो कमी पडला आणि तो गारद झाला. पुनश्च एकदा स्कोर 6-6. मॅचिंग खेळतायत दोन्ही संघ एकमेकाशी. जणू काही पत्त्यांचा डाव चालला आहे. मुंबई डेव्हिल्सची रेड आता. उमेश म्हात्रे. 9 मिनिटं झालेली आहेत आणि केवळ गुण 6.
आतापर्यंत सर्वात संथ गतीने चाललेला सामना केवळ गुणांच्या बाबतीत, पण सामन्यात रंजकता तेवढीच. आणि उमेश म्हात्रे रेडर. आता आलेला आहे आरिफ सय्यद. 9.5 मिनिटं झालेली आहे. दोन्ही संघ सावधगिरीने खेळतायत, कोणी रिस्क घ्यायला बघणार नाही, कारण स्कोर इतका जेमतेम जवळ चालू आहे आणि दोघांनाही सामना जिंकायचा महत्व आहे त्यांना. हे पहा टिंब, हिरवे टिंब म्हणजे तेवढे खेळाडू रणांगणात आहेत आणि लाल टिंब म्हणजे तेवढे खेळाडू बाद झालेले आहेत दोन्ही संघांचे. 5-5 परिस्थिती कायम मैदानावरची. गुणसंख्या 6-6. आणि सुदेश मुंबईसाठी, सुदेश कुळे खोदतोय का तो रायगडची पाळेमुळे? नाही, परतलेला आहे. रायगड संघाचे मालक सवाई पाटील त्या ठिकाणी. हे पहा संजय मोकाल रायगडचे प्रशिक्षक, निळ्या प्रकाश होतात. रोहन गमरेची चपळ हालचाल, मिळवलेला गुण, ठोकलेला पाठ आणि ही उत्कृष्ट पकड 9 नंबरची. ही झालेली पकड जेरबंद केला होता रायगडच्या रेडरला. रायगडसाठी नवीन रेडर उतरलेला आहे 8 नंबर राजेंद्र देशमुख. एक खेळाडू टिपलाय, त्यांनी ऑलरेडी आता धोका पत्करता कामा नये आणि मध्यरेषा चिरलेली आहे त्याने, यावेळेस हाताने नव्हे तर पायाने. मदत कमी पडली त्याला, अन्यथा त्याला मैदानाबाहेर लोटण्यात यश आलं असतं. सहाच्या चक्रव्यूहातून रायगडची मुक्तता. पुढे सरसावलेला आहे रायगडचा संघ 1 गुणाने. मुंबई डेव्हिल्स 6, रायगड डायनमो 7. 11व्या मिनिटात खेळ, 20 मिनिटांचा हाफ प्रत्येकी पुरुषांच्या या सामन्याचा. महाकबड्डी लीग मध्ये महाकाय असे सामने आज होणार आहेत. आपल्या होम ग्राउंडवर चालू असलेला रायगडचा संघ आपल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि उत्स्फूर्त असा त्यांची साथ ह्याचा फायदा घेत एक गुण घेऊन चांगली लढत देत आहेत. निश्चितपणे 8 खेळाडू आहेत आज रायगड डायनमोसाठी. 8वा खेळाडू हा मैदानाच्या बाहेर असूनही मैदानातली दिशा ठरवतो आहे, तो म्हणजे प्रेक्षक राजा. पाहूया प्रेक्षकांसाठी काय करतोय सुलतान डांगे. आज महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे प्रेसिडेंट किशोरजी पाटील देखील इथे जातीने उपस्थित. सुलतान डांगे घड्याळाकडे पाहताना 25 सेकंद भरून निघून अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम बाप्पू जाधव डाव्या बाजूला, उजवीकडे सुनील जाधव जॉईंट सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे. मुंबईची रेड सध्या चालू. सुदेश मुंबईसाठी. सुदेश कुळेला बोनस गुण घेण्याची संधी. आतापर्यंत कुठलाही धोका घेतलेला नाहीये. महिलांच्या सामन्यात जसा सुपर परसूट होत होता ती नीती इथे कोणी अवलंबत नाहीये. छाया, काय हरकत नाही बॉरो करायला. परस्यूट तुम्ही कोणाचाही करू शकत नाही. एखादा चढाईपट्टू लूजली त्याच्या कोर्टमध्ये जातो तेव्हा असतो. आणि ही आशिष म्हात्रेची उत्तम कामगिरी, कप्तानाची कामगिरी, साजेशी अशी कॅप्टन्झिनिंग आशिष म्हात्रेची. तो पहा केलेला स्पर्श झपाट. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी